अजित पवार बारामतीतून तब्बल 8 वेळा विधानसभेत एंट्री. राज्याचे उपमुख्यमंत्री, 6 वेळा राज्याचं भूषवलेलं उपमुख्यमंत्रीपद. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवारांप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती. शरद पवारांच्या मुशीत तयार झालेल्या अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवारांची ही अचानक एक्झिट हा सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेत्यांसाठीही मोठा धक्का आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील राजकारणाचा समतोल ढळलाय. काय आता हे तर हा क्षण आमच्या जीवनात येईल तोही बारामतीत आल्यानंतर हे आम्ही कल्पना केलेली नाही. काय बोलावं, आम्ही कालपासून आमच्या भावना, आता तुम्ही पण पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करताना लोकांच्या भावना पाहिल्या असतील. आमचा तर बापच गेला आहे. अजितदादावर अशी वेळ येईल, शेवटचा निरोप काय आता कालच गेलेत दादा. पण बारामतीची झाडंपणा बोल झाली, बारामती शहर सुकलं, अख्खा महाराष्ट्र पोरगा झाला आहे. ही हानी कधीच भरून निघणार नाही. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच अजितदादा विरोधकांनाही पोरकं करून गेलेत. दादा सत्तेत असो की विरोधात, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच विरोधकांनाही दादा आधार वाटायचे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मवियाचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवारांनी विरोधक पक्षनेते म्हणून त्वेषानं भूमिका मांडली. अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारची कोंडी केली होती. आणि अजित पवारांनी योगायोगाने विरोधी पक्षासोबतही काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात मागची 5 वर्ष अभूतपूर्व अशी होती की ज्याच्यात सरकार अशी काही बनली वेगवेगळी तोडून मोडून, ज्याच्यात सर्व पक्ष सामील झाले होते. फक्त मनसे हा सत्तेत येऊ शकला नव्हता कारण त्यांचे आमदार नव्हते. तर अशामुळं अजित पवारांचं महत्त्व हे सर्व पक्षांसाठी एक वेगळं होतं. त्याच्यामुळं त्यांच्या जाण्यामुळं एक मोठा दुवा हा निखळल्यासारखा वाटतो. 2023 मध्ये भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतरही दादांनी आपल्या राजकारणाचा बाज बदलला नाही. आपला रोखठोक बाणा त्यांनी सत्तेत असतानाही कायम ठेवला होता. राष्ट्रवादीच्या विचारधारेशी त्यांनी तडजोड केली नाही. उलट वेळोवेळी त्यांनी आपली भूमिका ठासून सांगितली. त्यामुळेच भाजप शिवसेनेसोबत सत्तेत असूनही अजितदादांनी आपली वेगळी ओळख कायम ठेवली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पण लोक इथे आहेत, पण ते अजितदादांबरोबर आहेत. बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. दादांच्या या स्वभावामुळेच विरोधकांचाही त्यांच्या दालनात राबता होता. ठाकरे विरुद्ध भाजप शिवसेना या राजकीय संघर्षातून अजित पवार अंतर राखून होते. राजकारण असो की सत्ताकारण, त्यांनी कधीच एकांगी भूमिका घेतली नाही. उलट सत्ताधाऱ्यांमधील आपला एक हक्काचा माणूस म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात होतं. विधिमंडळ अधिवेशन काळात ते पाहायला मिळत असे. बड़ा एक गैप पड़ गया है कि इनका रिप्लेसमेंट, दादा का रिप्लेसमेंट कौन हो सकता है. अगर महाराष्ट्र के अंदर अगर हम बात करें तो मैं नहीं समझता हूँ कोई ऐसा दूसरा नाम कोई निकल कर आता है करके. उसमें मैं समझता हूँ उनके अंदर जो दादा के अंदर जो क्वालिटीज़ थे, एक एबल एफिशिएंट एडमिनिस्ट्रेटर के तौर पे, और दूसरा जो उनकी डिसीजन मेकिंग एबिलिटी थी, वर्कaholic जिसे कहते हैं कि सुबह 6 बजे से लेके है तो रात में कब वो सोते थे पता नहीं है. तो जो उनके जाने से यकीनन स्वाभाविक है कि बहुत बड़ी एक क्षति हुई है, बहुत बड़ा नुकसान हुआ है महाराष्ट्र का. मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो. आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजावावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं. आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. अजित पवारांनी आपलं राजकारणातील महत्त्व वारंवार सिद्ध केलं होतं. 2022 साली शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात भाजपच्या मदतीनं एकनाथ शिंदेंनी सत्ता सोपन गाठलं. पण त्यानंतर अवघ्या वर्षभरातच अजित पवारांची शिंदे सरकारमध्ये एंट्री झाली.
खरं तर त्यावेळी भाजप शिवसेनेकडं बहुमतासाठी भक्कम संख्याबळ होतं. पण असं असतानाही भाजपनं अजित पवारांना सोबत घेतलं होतं. यावरून पुन्हा एकदा अजित पवारांचं महत्त्व अधोरेखित झालं होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.